शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार विधिमंडळाच्या लॉबीत आपापसात भिडल्याचे वृत्त आहे। कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे या दोघांमध्येही धक्काबुक्की झाली। यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले आणि मंत्री शंभूराजे देसाई यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला असल्याचे बोलले जात आहे। शिंदे गटाचे आमदार आपापसात भिडल्याने विधिमंडळाच्या लॉबीत खळबळ माजली आहे। तर दुसरीकडे या घटनेनंतर शिंदे गटाकडून सारवासारव सुरू आहे। असे काही झालेच नसल्याचा दावा शंभूराजे देसाई यांनी केला आहे। विधिमंडळात राडा झाल्याचा काय पुरावा आहे? तिथे कोणताही कॅमेरा नाही, मग राडा झाला असे कोण म्हणतं? असा उलटा प्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला। आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली नाही, चर्चा करताना दोघांचा आवाज वाढला असे शंभूराज देसाई म्हणाले। तर दुसरीकडे आता ही सुरुवात आहे, पिक्चर अजून बाकी आहे। निवडणुका होईपर्यंत अजून काय काय होत आहे हे पाहाच, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी म्हणाले। या सरकारमध्ये कोणाला शिस्त नसल्याचेही ते म्हणाले। ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहामध्ये होते, तर शिवसेना प्रवक्ते भरत गोगावले आणि इतर शिंदे गटातील आमदार त्यांच्या सोबत होते। एकनाथ शिंदे हे सभागृहात गेल्यानंतर महेंद्र थोरवे आणि दादा भुसे यांच्यात लॉबीमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली। हा वाद नेमका कोणत्या कारणांनी झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही, पण याच वादामुळे एकाच पक्षातील दोन नेते आमने सामने आल्याने राजकीय वर्तुळात पक्षांतर्गत कलहाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। दरम्यान महायुती सरकारमध्ये एकाच पक्षातील दोन आमदारांमध्ये अशा प्रकारची धक्काबुक्की होण्याची ही पहिलीच घटना आहे। एकीकडे गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत, त्यात आता या घटनेमुळे राजकीय वर्तुळात वातावरण आणखीच तापले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।